आणलेले दोन भरा एखाद्या जागी आणायची खाली मी त्यांना म्हणलं होतं चला म्हणून. हाय मित्रांनो, चला मी आलोय द्राक्ष न्यायला. गावाकडचे द्राक्ष डायरेक्ट बागेत तुम्हाला दाखवतो बघा. या तुम्ही पण खायला, तुम्हाला दाखवतो द्राक्ष कशी आहेत बघा. कसे आहेत गड, सगळे गड आहेत का नाही द्राक्षाचे. लय गोड गोड. या तुम्ही पण खायला चला. हा लय गोड गोड आहेत, एकदम भारी. बहिणीच्या मुलांना आलोय न्यायला द्राक्ष. चला आता निघालो घरी द्राक्ष घेऊन. आता घरी जाऊन एकदम मज्जा मज्जा. तिकडची सगळी बाग संपलेली आहे, तिकडची चालू आहे. असे कुठं कुठं राहिल्यात, इथं कसा गड राहिला बघा इथं. तर हाय सर्वांना, हाय करा. हाय करा आई दादा. नमस्ते. हा तर आता आम्हाला कुठं अचानक चाललोय आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर आता सगळी आमची तयारी झालेली आहे आणि समीरने आणलेले द्राक्ष मस्त तुम्हाला व्हिडिओ बागेतले आणले. हा बागेतले द्राक्ष आणलेले त्यांनी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलाच असणार आहे, म्हणजे दिसनच आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर आम्ही नेमकं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळी गाडी करून चाललोय. अचानकच आम्हाला अचानक फोन आला आणि आम्हाला अचानक निघायला लागले आता. तर थोड्याच वेळात आता आमची गाडी येईन आणि आम्हाला लगेच निघायचे. तर माझी परिस्थिती एवढी वाईट झाली की अचानक आम्ही तिघीजण ह्याला भेटायला आलो आणि आम्हाला इथंच राहून आता जाण्याची वेळ आलेली आहे. रात्री फोन आला, मग अचानक ठरलं ते. हा पण कोणत्या गावाला जाणार आहे, काय जाणार आहे, तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला आता आम्हाला जायचं. तर समीर रानातली मोटर झाली का चालू? झाली ना. तर हे आपलं काय म्हणते त्याला, सकाळी धरून रानातली मोटर बंद होती, दारी द्यायची एकीकडं आणि एकीकडून जायचं पण आहे. तर सगळं असं नाही का म्हणजे गोंधळात गोंधळ उडाला, त्याच्या हाताला लागलेलं आहे. तर आता एवढा त्रास असून पण जायचंय. तर कुठं जायचं, सस्पेंड ठेवायचं का सांगायचं? चाललोय मुंबईला. सांगितलंच आहे. मग काय काय मग आता पुढं बघू. सस्पेंड ठेवायचं असतं. सस्पेंड आपण आपल्याकडं काय राहतं का? तेच ना, आईला भेटायला जायचं. आमच्या आई आजारी,
आयन दादा इकडे खाते ते द्राक्ष. तर आम्ही पण सगळ्यांनी मस्त स्वाद पप्पांची घेतला. मम्मी हां तिकडं मुंबईला असते ती. तर आता तिकडं आम्ही चाललोय सगळेच गाडी करून. दाखव तुम्हाला जाताना चाललंय ते कसं. आमचा कसा प्रवास होतोय काय आहे. आणि अंधारचा रात्रीचा प्रवास करायचा आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही सगळेजण रात्रीचा प्रवास करणार आहे. तर तुम्ही केला ह्याच्या आधी? हा रात्रीचा केलाय पण काही नाही एवढं म्हणजे काही. रेल्वेनी बसनी ह्याने केलाय, स्वतः गाडी घेऊन नाही केलं कधी. हा आम्ही तर रेल्वेने नाही केला. नाही रेल्वेने केलं तर एकदा फक्त, परत कशानेच नाही. समीर तू? केलाय रात्रीचा रेल्वे केलाय. हां ते पण मुंबईलाच गेलतो हा येतात ना मुंबईवरनं येताना. तेच की. आणि असाच समीरच्या चॅनलला सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा. तर आता तुम्हाला काही सांगायची जास्त गरज नाही आहे, पण सपोर्ट राहू द्या प्लीज चॅनलला. गावाकडची माणसं, तुम्हाला सगळं गावाकडलं वातावरण बघायला भेटेल. कसं गावाकडलं शेड्यूल असतं, म्हणजे नाही का, हिवाळ्या पावसाळ्या उन्हाळ्या कशा ऋतुमानानुसार गावाकडलं पण कसं बदलतं. तसं शहरात काहीच बदलत नाही, तसं गावाकडं बदलतं. तसं तुम्हाला बघायला भेटू शकते. म्हणून तुम्ही प्लीज सपोर्ट करा. आणि पहा आवडीने पहा. त्याला सर्दी खोकला झालंय. समीर हा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. सिमरन नीट घे की पुढं. शिमरेल दाखवा, शिमरेल तोंड दाखवा.